कॉलेजमध्ये असताना मला एक मुलगी आवडायची. अगदी लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात ना, तसंच काहीतरी. आम्हा दोघांची मैत्री तशी नवीनच होती. एकमेकांच्या आवडीनिवडी माहीत झाल्या होत्या. दोघांना एकमेकांचा सहवास आवडत होता. तिने या नात्याला मैत्रीचं नाव दिलं होतं आणि मला मात्र आमच्या नात्यामध्ये प्रेम जाणवत होतं. एके दिवशी माझ्या मनामध्ये विचार आला, मैत्रीची सोबत भरपूर झाली, आता प्रेमाचा प्रवास करावा आणि विचारावं, मीही तुला आवडतो का? पण विचारणार कसं? समोरासमोर विचारायची तर माझी हिंमत पण होत नव्हती. असंच दिवसामागून दिवस जात होते आणि एके दिवशी तिने मला नोट्स मागितले. मी म्हणालो, माझे नोट्स घरी आहेत, उद्या घेऊन येतो. मी त्या दिवशी मनामध्ये पक्क ठरवलं की आज हिला कसल्याही परिस्थितीमध्ये विचारलंच पाहिजे. पण कसं विचारणार? लगेच मला एक कल्पना सुचली. मी नोट्सच्या मधल्या पानामध्ये एक चिठ्ठी लिहिली आणि त्यात असं लिहिलं की मला तू खूप आवडतेस. जर मीही तुला आवडत असेल तर उद्या कॉलेजला येतेवेळी लाल रंगाचा ड्रेस घालून ये. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला आली, पण तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. माझा तर पूर्ण मूडच खराब झाला. मला वाटत होतं की तीसुद्धा मला पसंत करते, पण तिने काळ्या रंगाचा ड्रेस घालून माझा हिरमोड केला होता. मी तर पूर्णपणे तिच्या प्रेमामध्ये बुडालो होतो. पण जेव्हा मला कळालं की ती मला पसंत करत नाही, त्यावेळी मात्र मी तिच्यापासून पूर्णपणे दूर जाण्याचा निर्णय घेतला. थोड्या वेळाने ती माझ्याकडे आली. तिने मला माझे नोट्स परत करत माझ्या हाताला प्रेमळ स्पर्श केला आणि एक गोड स्माईल दिली आणि थँक्यू म्हणून निघून गेली. मी प्रश्नात पडलो की ही तर आज लाल रंगाचा ड्रेस घालून आली नाही, म्हणजे ही मला पसंत करत नाही, तरी हिने हा प्रेमळ स्पर्श का केला असेल बरं? मी विचार केला की ही मैत्रीचं नातं निभावणार आणि मी प्रेमाचं, आणि नंतर त्रास मलाच होणार, त्यामुळे हा विषयच सोडून दिलेला बरा, असा मी विचार केला. त्या दिवशी आमचं एक लेक्चर कॅन्सल झालं म्हणून मी लायब्ररीमध्ये गेलो. माझं मन कशातच लागत नसल्यामुळे तासाभरामध्ये मी लायब्ररीमधून परत निघालो. पायऱ्या उतरत असताना ती समोर आली. तिने एक गोड स्माईल दिली आणि विचारलं की लायब्ररीमध्ये गेला होता का? मी हो म्हणालो आणि क्लासरूममध्ये जाऊन बसलो आणि थोड्या वेळाने घरी निघून गेलो. त्या दिवशी रात्री मी ठरवलं की आता तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं, ना तिला भेटायचं ना बोलायचं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिने मला गुड मॉर्निंग केलं. मी दुर्लक्ष केलो. पूर्ण आठवडा मी तिच्याकडे दुर्लक्ष केलो. मग एके दिवशी ती कॉलेजला थोडं उशिराच आली. चेहरा सुकला होता तिचा आणि दुपारी ती जेवायला सुद्धा गेली नव्हती. मी क्लासरूममध्ये आल्यानंतर तिने मला बोलावलं आणि म्हणाली की माझ्यासाठी एक डार्क चॉकलेट आणशील का? मी तिला म्हणालो, मी आता बाहेर कुठे जाणार नाही आणि मी तुझ्यासाठी चॉकलेट नाही घेऊन येणार. ती पाण्याची बॉटल पुढे करत मला म्हणाली की जाऊ दे, चॉकलेट नाही तर किमान माझी पाण्याची बॉटल तरी भरून घेऊन ये. मग मी तिच्यावर चिडत रागामध्ये म्हणालो की तुझा माझा काय संबंध? तू मला का काम सांगत आहे? तितक्यात ती तिच्या जाग्यावरून उठली आणि एक जोरात चापट माझ्या गालावर मारली. मला समजलंच नाही तिने मला का चापट मारली. ती मला म्हणाली, तू तुझ्या नोट्समधली चिठ्ठी नाही वाचली का? मी म्हणालो, कोणती चिठ्ठी? ती म्हणाली, आधी नोट्स उघडून बघ. मी नोट्स उघडून बघितलो तर त्यामध्ये चिठ्ठी होती आणि असं लिहिलेलं होतं की माझ्याकडे लाल रंगाचा ड्रेस नाही, पण मी सुद्धा तुला खूप पसंत करते. मी उद्या कॉलेजला येताना काळ्या रंगाचा ड्रेस घालून येते. शक्य असेल तर तूही ब्लॅक ड्रेसमध्येच ये. ती चिठ्ठी वाचून मला फार आनंद झाला आणि डोळ्यामध्ये आनंद अश्रूही आले. ती परत चिडत रागामध्ये म्हणाली की एकतर माझे पिरियड्स चालू आहेत, आज दुसरा दिवस आहे, पाठ फार दुखते, चिडचिड होते. तुला चॉकलेट घेऊन ये म्हणाले तेही नाही आणून दिलं, पाणी पण नाही घेऊन आला. अशा परिस्थितीमध्ये
तू माझ्याकडे दुर्लक्ष करतोय. असं बोलत ती रडू लागली. मी तिला म्हणालो, मला खरंच माहिती नव्हतं की तूही मला पसंत करते. असं बोलतच मी तिचा हात माझ्या हातामध्ये घेतला आणि म्हणालो, कसल्याही परिस्थितीत तुझी साथ कधीच सोडणार नाही. असं बोलतच मी तिला मिठीमध्ये घेतलो. ती कानामध्ये म्हणाली, माझी पाठ फार दुखतंय रे. या मिठीची फार गरज होती. मिठीमध्येच मी तिच्या पाठीवरून हात फिरवत होतो, तिला छान वाटावं म्हणून. जवळपास 3 मिनिटे आम्ही एकमेकांमध्ये सामावलेलो होतो. तितक्यात क्लासरूममध्ये एक मुलगी आली आणि आम्ही भानावर आलो. आम्ही दोघेही घरी निघून गेलो. त्या रात्री तिने मेसेज केला आणि विचारलं की त्या मुलीने कोणाला आपल्याबद्दल सांगितलं तर. मी म्हणलो, काळजी करू नको, असं काही पण होणार नाही. ती कोणालाही काहीच सांगणार नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही कॉलेजमध्ये नॉर्मलच भेटलो. असेच छान छान दिवस जात होते. रोज एकमेकांचं भेटणं, कॅन्टीन टपरीवरची चहा कॉफी, मस्त दिवस चालले होते. आणि त्याच दिवसांमध्येच आला कोरोना. पहिला लॉकडाऊन, दुसरा लॉकडाऊन, असं सत्र चालूच होतं. आणि एके दिवशी तिने मेसेज केला आणि म्हणाली की ताईचं लग्न जमलं आहे. मी म्हणलं, छानच आहे की. लॉकडाऊनमध्ये आमचं बोलणं फक्त मेसेजमध्येच होत होतं. मी तिला आग्रह करायचो की आपण कॉलवर बोलू म्हणून. ती म्हणायची की मेसेजमध्येच बोलू ना आपण, कॉलवर बोललो तर घरचे ऐकतील. आणि त्या दिवशी मी व्हिडिओ कॉलचा हट्ट धरला. ती म्हणाली, घरचे सगळे झोपले की मी टेरेसवर जाते आणि मग व्हिडिओ कॉल करते. रात्री 12:16 तिचा व्हिडिओ कॉल आला. भरपूर दिवसांनी पाहत होतो मी तिला. लॉकडाऊनमध्ये बाहेर कुठेच न गेल्यामुळे आणखी सुंदर दिसत होती ती. बोलत असतेवेळी मला जाणवलं की तिच्या मागे कोणीतरी आहे. मी तिला विचारलं, कोणी आहे का तुझ्या पाठीमागे? ती म्हणाली, नाही. थोड्या वेळाने ती म्हणाली, 1 मिनिट थांब, मलाही जाणवतंय की कोणतरी आहे माझ्या पाठीमागे. एवढं बोलून तिने कॉल कट केला आणि जवळपास पुढचे 8 दिवस आमचा कसलाही संपर्क झाला नाही. 9व्या दिवशी मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि तो कॉल तिचाच होता. रडत होती आणि म्हणाली की आपल्याबद्दल माझ्या घरी कळालं आहे. बहिणीच्या लग्नासोबतच माझं पण लग्न करण्याचा निर्णय पप्पांनी घेतला आहे. आपण पळून जाऊन लग्न करू. मी म्हणालो, तू काळजी करू नकोस. लॉकडाऊन नंतर माझी डिग्री पूर्ण होईल. मला कुठेतरी जॉब देखील मिळेल. मग मी तुझ्या घरच्यांना आपल्या लग्नाबद्दल विचारेन. ती म्हणाली, जॉब मिळेल रे भविष्यात, पण ही वेळ गेली तर नंतर आपण कधीच एकत्र येऊ शकणार नाही. मी तिला समजावलो, असं काही होणार नाही. पहाटे 4 वाजता परत तिचा कॉल आला. ती म्हणाली, हा माझा शेवटचा कॉल असेल. परत विचार कर, आपण जाऊ शकतो पळून. मी म्हणालो, हे चुकीचं आहे. असं पळून जाऊन लग्न करण्यात काहीच अर्थ नाही. आणि तिने कॉल कट केला. त्यानंतर आमचा कधी संपर्कच झाला नाही. 1 महिन्यानंतर मित्रांचे स्टेटस पाहिल्यावर कळालं की तिचं लग्न झालं आहे आणि ती फार मोठ्या घरची सून झाली आहे. तिचा नवरा मोठा उद्योगपती आहे. हे कळल्यावर त्रास तर फार झाला, पण स्वतःला आवरलो. जाऊ द्या, ती चांगल्या घरात तर गेली म्हणून स्वतःच्याच मनाला समजावलो. डिप्रेशनमध्ये दिवस जात होते आणि शेवटी काही महिन्यांनी डिग्री पूर्ण झाली. लॉकडाऊनसुद्धा संपला होता. मी जॉबच्या शोधात होतो. बऱ्याच ठिकाणी अप्लाय केलं होतं आणि मला 2 ठिकाणाहून जॉब इंटरव्ह्यूसाठी कॉल देखील आला. पहिला इंटरव्ह्यू झाला आणि दुसऱ्या इंटरव्ह्यूसाठी निघालो. तिकीट अवेलेबल नसल्यामुळे मला फर्स्ट ACनेच जावं लागलं. मी माझ्या कंपार्टमेंटमध्ये बॅग ठेवलो आणि वॉशरूमकडे निघालो. समोर बघतो तर काय, ती होती. तब्बल 1.5 वर्षांनी पाहत होतो मी तिला. दोघांनी एकमेकांना
कसं बोलावं समजलंच नाही. ती तिच्या कंपार्टमेंटमध्ये गेली. मी वॉशरूमला गेलो. परत येतेवेळी पाहिलं तिने तिच्या कंपार्टमेंटचा दरवाजा बंद केला नव्हता. तिच्याकडे पाहिलो तर तिने मला तिच्या कंपार्टमेंटमध्ये बोलावून घेतलं. विचारली, कसं आहे? मी म्हणलं, ठीक आहे. तू कशी आहे? ठीक आहे म्हणाली ती. तिने थोड्या वेळाने कंपार्टमेंटचा दरवाजा बंद केला आणि माझी विचारपूस करू लागली. तिने जितके प्रश्न विचारले मी तितकेच उत्तरे देऊ लागलो. बोलता बोलताच मी तिला म्हणालो, मी तुला इतका खुश नाही ठेवू शकलो असतो ग. तू चांगल्या घरी गेल्याचं आनंद आहे. बघ ना, मी आजही नोकरीच्या शोधात आहे. आज एक इंटरव्ह्यू दिला आणि आता उद्याच्या इंटरव्ह्यूसाठी निघालोय. तिने मला विचारलं, आजचा इंटरव्ह्यू कुठे दिला? मी तिला कंपनीचं नाव सांगितलं. ती म्हणाली, अरे ही तर माझ्या सासऱ्यांची कंपनी आहे. आणि ती म्हणाली, तुला जॉब पक्का समज. तिने कोणाला तरी कॉल केला आणि कंपार्टमेंट बाहेर ती निघून गेली. थोड्या वेळाने परत आली आणि म्हणाली, उद्या सकाळी तुला मेल येईल. आणि मी खूप खुश झालो. ती म्हणाली, चल आपण जेवण करूया. तिने डब्बा आणला होता. आम्ही जेवण करत असताना तिने मला विचारलं, तुला आठवतंय आपण एकेकाळी असंच कॉलेज कॅन्टीनमध्ये बसून जेवण करायचो आणि एकदा मी तुला सर्वांसमोर घास देखील भरवला होता. असं म्हणतच तिने हात पुढे करत मला घास भरवला. मी थोडा आश्चर्यचकितच झालो. मलाही जुन्या गोष्टी आठवत होत्या आणि तिलाही. दोघांच्याही डोळ्यांमध्ये पाणी आलेलं होतं. ती म्हणाली, मी आता तुला बायकोचा तर अधिकार नाही देऊ शकत. किमान घास भरवून मैत्री तरी टिकवू शकते ना. मी हसलो आणि म्हणलो, तू जसं म्हणशील तसं. थोड्या वेळात आमचं जेवण झालं. मी वॉशरूमला जाऊन आलो आणि तिला म्हणलो, मी आता माझ्या कंपार्टमेंटमध्ये जातो. यावर ती म्हणाली, बस रे इथं. परत असे निवांत आपण या जन्मात कधी भेटू काय माहीत. मग मी सीटच्या एका बाजूला बसलो. ती सीटच्या दुसऱ्या बाजूला होती. थोड्या वेळाने तिने लाईट बंद केली आणि ती पाय मोकळे करून झोपू लागली. तेवढ्यातच ती म्हणाली की आज माझे पाय खूप दुखत आहेत. तुला आठवतंय कॉलेजमध्ये असताना मला एकदा पिरियड्स आले होते. तेव्हा माझी पाठ दुखत होती आणि तू मला मिठीमध्ये घेऊन माझ्या पाठीवर हात फिरवत होता. मी म्हणलं तिला, तो दिवस मी कधीच विसरणार नाही. माझ्या आयुष्यातील पहिली मिठी होती ती. यावर ती म्हणाली, त्या दिवसासारखाच आजचा दिवस समज. यावर मी म्हणालो, तुझे पिरियड्स चालू आहेत का? ती म्हणाली, हो, माझे पाय पण खूप दुखत आहेत. मी म्हणालो, हरकत नाही, मी तुझे पाय चेपून देतो. तिचा एक पाय माझ्या मांडीवर ठेवत मी तिचे पाय चेपू लागलो. ती लगेच झोपी गेली. तिला झोप लागल्याचं बघून मी तिचा पाय सीटवर ठेवून निघतच होतो. तितक्यात ती म्हणाली, दुसरा पाय नाही चेपून दिला तू. यावर मी परत तिच्याकडे गेलो. सीटच्या बाजूला खाली बसलो आणि तिचे पाय चेपू लागलो. नंतर दोघांनाही झोप कशी लागली समजलंच नाही. मला सकाळी जाग आली तेव्हा समजलं की माझं डोकं तिच्या पायावर होतं. थोड्या वेळाने ती देखील जागी झाली आणि म्हणाली, रात्री मी थोडी वहावत जात होते, पण तू माझ्या मर्यादांचा आदर केला. त्याबद्दल धन्यवाद. तो माझा नवरा असून फक्त माझ्या शरीरपर्यंतच पोहोचू शकला, पण तू मित्र असून सुद्धा माझ्या हृदयापर्यंत पोचला. तू जा आता इथून. तू जर अजून थोडा वेळ इथं थांबला तर मी परत तुझ्या प्रेमात पडेल. आणि मी माझ्या कंपार्टमेंटमध्ये निघून आलो. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा.
आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.